7 ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 16वा दैवासुर संपत्ती द्विभाग योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 241 पासून पुढे. अगाधे समृत जळे प्राशिता अधिक जळे वडवाग्नी न मिळे शांती कही तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तवतव रोषू दुनावे क्रोधू तो जान आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराचांची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळाची येर ते क्रिया जात ते तिखयाचे करवत ऐसेस बाह्य खसासीत जयाचे गा तो मनुष्यात अधमुजान पारुष्याचे अवतरण आता ऐक खून अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडू नेने पाशानु जैसा का रात्री आणि दिवसा जातेंधू तो आगी उठिला आरोगणे जैसा खाद्या खाद्य न म्हणे का परिसा पाडू नेने सोनया लोहा ना तरी ते नानारसी रिगोनी दरवी जैसी परी रस स्वादासी चाखो नेने का वारा जैसा पारखी नव्हेची गा मार्गा मार्गा विखी तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपन जे हे चोक हे मेळ ऐसे नेनो निया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली तैसे पाप पुण्याचे खिचटे करुणी खाता बुद्धी चेष्टे कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा तिये नाम अज्ञान या बोला नाही आन एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले हीच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटोगे जैसे थोर विषभुजंगी अंगसाने का तिगा वन्नीच्या पांती पाहता थोडे ठाय गमती परी विश्वही प्राणाहुती करुण पुरे धात याही गेलिया शरण त्रिदोषयून चुके मरण तया तिहीची दुनी जान साही दोष हे ही साही दोषी संपूर्णी झाली इयेची उभारणी म्हणून आसुरी उनी संपदा नव्हे परी क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी काय ती निंदका पासी अशेष पापे मरणारांचे अंग पडी घाती अवघेची रोग काकू मुहूर्ती दुर्योग एकवटती विश्वासला आतुड विजे चोरा शिनला सुईजे महापुरा तैसे दोष ई नरा अनिष्ट कीजे का आयुष्य जातीये वेळे शेळीये सात वेवुळी मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया मोक्ष मार्गाकडे जे याचा अंबुखा गबडे तैन निगे म्हणून बुडे संसारी जो अदमा योनींच्या पावटी उतरत जो किरीटी स्थावराही तळवटी बैसने घे हे असो तयांच्या ठाई मिळवणी साही दोषी इही आसुरी संपत्ती पाही वाढविजे ऐसिया दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी सांगितलिया चिन्नी वेगळाल्या दैवी संपत्ती मोक्षाय निबंधाय सुरीमला मा शुचम संपदम दैवी मभिजातोसी पांडवा. या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्ये पाहिली उखाची जाण येरी जे दुसरी संपत्ती का आसुरी ते मोहलोकाची खरी साखळी जीवा परी हे ऐकोनी झने भय घेसी हो मने काय रात्रीचा दिने धाकुधरी जे हे आसुरी संपत्ती तया बंदा लागे धनंजया जो साही दोषाय आश्रय होय तू तव पांडवा सांगितलया देवा गुणनिधी बरवा जन्मलासी म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया होऊन यावे उआया कैवल्याचिया. श्रीकृष्ण अर्जुनास पुढे म्हणतात, आघात अशा सगराच्या पोटताही वटवानळ अधिकच भडकतो व त्याला जशी कधी शांती लाभत नाही त्याप्रमाणे दुसऱ्याचे विद्या विनोद ऐश्वर्य व सौभाग्य जो जो दिसेल तो याचा राग वाढतो तो क्रोध आहे असे समज. ज्याचे मन म्हणजे जणू सर्पाचे वसतिस्थान ज्याची दृष्टी बाणाच्या टोकासारखी तीक्ष्ण व ज्याचे भाषण जणू अग्नीचा वर्षाव ज्याच्या इतर क्रिया म्हणजे पोलादी करवतीप्रमाणे कापणाऱ्या असे ज्याचे अंतर्बाह्य व्यापार दुसऱ्याला झोंबणारे असतात तो पारुष्याची मूर्ती असून मनुष्यातील अधम मनुष्य आहे असे जाण.
आता अज्ञानाची लक्षणे सांगतो ती एक. शीत किंवा उष्ण स्पर्शाची दगडाला जशी भिन्नत्वाने जाण नसते किंवा रात्र दिवस हा भेद जन्मताच आंधळा असलेल्याला माहीत नसतो, अग्नी भडकल्यावर जसा भक्ष्य काय किंवा अभक्ष्य काय याचा विचार नसतो, सोने व लोखंड असा भेद जसा परिसाला नसतो, किंवा अनेक प्रकारच्या रसात प्रवेश होऊनही पळी जशी त्यातील एकाही रसाची चव जाणत नाही, किंवा वाऱ्याला वाहताना रस्त्याच्या योग्य अयोग्यतेची जशी परीक्षा नसते, तसे कर्तव्य काय किंवा अकर्तव्य काय इत्यादी विवेक विचार ज्याला कधी शिवतही नाही असा आंधळा असतो, हे चांगले हे घाणेरडे वगैरे काही न जाणता बालक जसे हाताला लागे ते तोंडात घालते, त्याप्रमाणे पाप पुण्य इत्यादी भेदाभेद न मानता त्याची खिचडी करून ज्याच्या सर्व क्रिया चालतात त्याला इष्ट अनिष्ट भोग अशी काही कल्पनाही नसते, अशी जी स्थिती त्याला अज्ञान असे म्हणावे यात शंका नाही. याप्रमाणे 6 दोषांची लक्षणे आम्ही तुला सांगितली. हे 6 दोषच खरे, पण त्यांनी ती आसुरी संपत्ती बलवान झाली आहे. नागिन अंगाने लहान असली तरी तिचे विष सर्व विषात भयंकर असते. 3 प्रकारचे अग्नी, प्रलयाग्नी, विद्युत अग्नी, वडवाग्नी ही संख्या लहान खरी, पण त्यांच्या प्राणाहुताला विश्वसुद्धा पुरे पडत नाही. 3 प्रकारचे दोष, कपवित्तवाद झाल्यावर ब्रह्मदेवाला शरण गेल्यानेही मरण चुकत नाही. हे 6 दोष म्हणजे त्या 3 दोषांची सर्व बाजूंनी दुप्पट असे समज. या संपूर्ण 6 दोषांनी आसुरी संपत्तीची उभारणी झाली असली तरी म्हणून काही ती आसुरी संपत्ती पराक्रमात कमी नाही, किंवा सर्व पापग्रहांची एकाच वेळी एकाच राशीवर दृष्टी यावी, किंवा निंदकापाशीची सर्व पापे येतात, मरणाऱ्याच्या शरीराला जसे सर्व रोग व्यापून टाकतात, किंवा कुमुहूर्तावरच सर्वच कुयोग एकत्रित येतात, चोराला त्याच्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य सापडावा, शिनलेला मनुष्य महापुरात लोटावा, त्याप्रमाणे या 6 दोषांनी जीवाचे अत्यंत अहित होते, किंवा मरण ओढवले म्हणजे शिळेला जशी 7 नांग्यांची इंगळी चावावी तसे हे 6ही दोष ज्याचे वाटोळे व्हायचे आहे त्याच्या वाट्याला येतात. मोक्ष म्हणजे काय याचे मुळीच ज्ञान नसल्यामुळे तो अखंड संसार सागरात बुडालेलाच असतो. आणि अर्जुना, एकापेक्षा एक नीच योनीच्या क्रमाने घसरत घसरत जो शेवटी स्थावर योनीतले शेवटची पायरी गाठतो. हे असो, हे 6ही दोष एकत्र होऊन त्याच्या ठिकाणी ह्या आसुरी संपत्तीची वाढ करतात. अशा जगात प्रसिद्ध असलेल्या 2 संपत्तीची लक्षणे आम्ही वेगवेगळी करून तुला सांगितली. या 2 संपत्तीपैकी पहिली जी दैवी संपत्ती तो मोक्ष सूर्याचा उशक कालच समज. दुसरी जी आसुरी संपत्ती ती जीवाला बद्ध करणारी मोहरूपी लोखंडाची बेडीच आहे. पण हे ऐकून तू कदाचित मनाच कचरशील, अरे रात्र आपल्याला गाठील अशी सूर्याला कधी भीती पडली आहे काय? जो या 6ही दोषांचे आश्रयस्थान असतो त्यालाच ही आसुरी संपत्ती बंधनकारक होते. अर्जुना, तू तर वर सांगितलेल्या दैवी संपत्तीची जणू खानच आहे असा जन्माला आला आहेस, म्हणून पार्था या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन तू कैवल्य सुखाचा धनी हो. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.